पाण्याची जागा ना ते म्हणून ते आलेले आहेत. निसर्ग आपल्याला भरपूर देतो पण माणूस सगळं झुणका सुका असतो ना. आला तू भेटायला आला मला. तुम्हाला भेटायला आम्ही चूल श्रद्धा पण गेली नाचत नाचत त्यांच्या. आम्ही बुरंबावड्यात गेलेले बघा दुकानावर. कसला झाड फुलं लागलं ते जंगली झाड पण ते चांगलं आहे. ते फुलं बघा ना किती आलं तर चांगलं नाव आहे काहीतरी. गुलाबाचं एक झाड सुकलेलं त्याच्यातून पटापट भाकऱ्या होते. ह्याची झाडं बघ गोंड्याची कशी आली तर रोप बोप्या हे ना. हे पाण्याची जागा लावायला पाहिजे. हा बघ मस्त रोप आहे. गोंड्याचं रोप मस्त आहे. ते पाण्याच्या जागेवरती ना आपोआप येतात ते. देवाला फुलं होते ना. तुळशीला काढून टाकायचे पायाखाली येतात अशा. तू किती काढणार तू. ते आपोआप आलेले ते पाण्याची जागा आहे ना ते म्हणून ते आलेले आहेत. पायाखाली येतात ना पण आपल्या. आणि तुळशी आलेलं चांगलं असतं. हो पण आपण पाय बी देतो मग बरं नाही वाटत ते. काय नाही तुम्ही सांभाळून चालायचं. गॅस जरा बारीक करा. चला नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आपलं डेली रुटीन चालू झालेलं आहे. गावचं डेली रुटीन पण चांगलं रुटीन गार्डनचं. तर खूप आज मी साफ करून घेतलं पुढच्या साईडला. झाडांचं खत पाणी पण केलेलं आहे. म्हणजे आपली जी फुलझाडं आहेत ना, मोगरा परत काय बरं त्याला बोलतात, गुलाबा वगैरे आहेत ना. वांग्याचं एक रोप आहे ना जिवंत होतं, तर त्याला पण आता खत पाणी केलं. म्हटलं होईल व्यवस्थित. पुढचं झालं आहे बरंचसं हे करून. वेळ जाईल थोडासा करायला. आणि आता चहा ठेवला आहे, पाणी भरायचं आहे. आज वार आहे सोमवार. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचतो ते काही माहीत नाही आहे, पण सोमवार आहे आज. तर सोमवारची ना आमच्याकडे लाईट नसते, त्याच्यामुळे थोडीशी घाई चालली आहे. तर मुलींना सांगितलं तुम्ही नाश्ता बनवा. म्हणजे आता श्रद्धा आहे ना चुलीवरती भाकऱ्या करणार आहे. तिला म्हटलं जसं तुला वेड्या वाकड्या जमतात तशा कर, तर ती हे करणार आहे. आणि करिश्मा तिला मदत करेल. ती आता गेले आंघोळीला. आणि भोप्या आता पाणी वगैरे लावायला जाईल नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर. तर पटापट सगळ्या झाडांना ना पाणी घालून घ्यायचं आहे. चालू आहे चला. आणि हे भाग्या शिरू सकाळपासून नुसते बाहेर फिरायच्या मागे. वातावरण तुम्ही बघताय ना, ढगाळ वातावरण झालेलं आहे. आता किती वाजलेत, मला वाटतं 7:45 वाजायला आले असतील, पण अजून असं काही ऊन काही आलेलं नाही आहे. आणि सगळं ढगच जमलेले दिसत आहेत. चला वाघे, काय दोघांची मजा चालली आहे. बाप रे, नुसतं आपण बघत राहायचो. त्यांचं आता म्हणजे त्यांचं लक्षच नसतं आपल्याकडे. ते आपल्याच धुंदीमध्ये असतात. जेव्हा दमतात ना, त्यांना भूक लागते ना, तेव्हा फक्त येतात. बाकी त्यांचं दोघांचं चालू असतं, भाग्या आणि शेरूचं. नाही तर पहिला मुंबईला असताना कसं नुसते अगदी चिपकून राहायचे. आणि आता आई पण नको, कोण नको, फक्त बस खेळायचं फिरायचं एवढंच. फक्त भूक लागली का फक्त किचनमध्ये येणार मला शोधत शोधत. आणि रात्रीची झोपायच्या वेळेस. नाही तर काय नाही. आता बघा तो भाग्या कसा बसला तुम्हाला मी दाखवते. हा बघा, तो बघा आहे ना, हे असं त्यांचं असतं ना. बाबू, कोणाचं घर आहे? तुमचंच घर आहे, तुमचंच रान आहे, फिरा. तो बघा तो एक आहे चायची पात, सगळा वाज घेऊन घेऊन हे करतोय. चला ह्यांना खेळू दे, माझं मी काम करते. चला घरात पाणी प्यायला या. चला दोघांनी पण. ए वागू, तर घरात ये, चला पाणी प्यायला या. आता मस्ती नाही. मागे बघा कसं बघतोय. बघा आता मस्ती करायच्या ह्याच्यात आहे तो. बघा बघा आता धावतील आता परत दोघं. चला रे. बघा 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 बघा, हे असं गेलं झाली. आता पळणं. बस. काय ते नुसते मातीने नुसते लोळून येतात दिवसभर. बस. बघा हे असं ढगाळ वातावरण आहे. आणि मला वाटतं पाऊस पडणार आहे वाटतं. तर अचानक ना थंड वारानं सुरुवात झालेली आहे. आणि हा बघा खेळून दमून इथं येऊन बसलाय. आणि इथे श्रद्धा ना भाकऱ्या करते, तांदळाच्या भाकऱ्या.
जमतात काय ग? जमतंय, वेड्यावाकडं जमतायत त्या करतायत. तर काय शिकायला पाहिजे ना. जरा फक्त पातळ पातळ कर. काल फाटत्याच साईडने. हा होऊ दे कर. आणि सगळा कचरा ना आम्ही इथे टाकून ठेवला, म्हणजे चुलीमध्ये थोडा थोडा करून म्हटलं जाळून टाकायचा. रान जे होतं ना ते. छोट्या करते जरा मोठ्या नाही करते. हां छोट्या करते. हां जास्त मोठ्या नको करू. गोळा अजून लहान घेतला तरी चालेल. गोळा लहान बनवायची सुरुवात झालेली आहे. म्हणजे बाहेर श्रद्धा बघा भाकऱ्या करते ना, तर इथे आम्ही ना पिठलं आणि भाकरी असं आमचं बेत आहे. त्याच्यामुळे पिठलं मी आता इथे करायला घेतले. तर चण्याचं पीठ बघा इथे मी आता जरा मिक्स करून घेते पाण्यामध्ये. आणि इथे हे करिश्माने सगळं कांदा वगैरे सगळं चिरून ठेवले. कांदा मिरच्या बघ इथे कापल्यात. भोप्याला तिखट लागतं ना. मला लागते तिखट. हे पिठलं पुचट खाणारी माणसं आहेत माझ्या. पिठलं भाकरी असं आमचं आज बेत आहे जेवणाचं. चला पुचटच म्हणजे बोलतो. एकदा सगळं आता जेवण आता आम्ही करून घेतो. म्हणजे दुपारचं पण आणि आता सकाळचं पण. त्याच्यामुळे मग डबल काय असं बनवायला लागत नाही. आम्हाला पण चालतं. दुपारी बघू काहीतरी भाजी करूया टोमॅटोची वगैरे. नाही हे करा. काय काय करूया? तुम्हाला बघतो तर काय मग अख्खा मसूर करा. हा अख्खे मसूर आहेत आपल्याकडे. तुला आवडते अख्खे मसूर? आवडतात. चलो दे कढीपत्ता. हे कांदा टोमॅटो टाकलं का? टोमॅटो नाही ह्याचा ना आपण टोमॅटो पण टाकू शकतो. उप्या टोमॅटो पण छान आहे. पाणी नाही सुटणार पण नाही मस्त होतो छान होतो. पातळ काय घट्ट पाहिजे? त्या दिवशी बनलेलं तसंच बनलं ना. हा, एकदम पातळ पण नाही. हा करिश्मा कसा पाहिजे? मला काल बनलेला तसंच. हा तुला चटणी पण आहे उठलेली काल. करवंदाची आम्ही ना काल रात्री करवंदाची चटणी पण बनवलेली, पण काही शूटिंग काय केली नाही. बनवी आता. तेजसने बनवलेली. हा आता परत आणू ना करवंद तेव्हा बनवूया. आम्ही दाखवेन तुम्हाला. जा आता आज आरोग्य सोबत जा. आता करवंद फणस सगळं आता तयार होत चाललेलं आहे. येईल ना 12 वाजता 12:30ला येईल. कैऱ्या पण बघा किती झाल्यात. बारीक बारीक झाल्या. जाम छोटे कैऱ्या अजून म्हणजे आहे. यावर्षी आंबा भरपूर आहे ना. लय धरलं. आंबा पुरा झाड भरून जाईल. म्हणजे गेल्या वर्षी सीझन कमी होता आंब्याचा. म्हणजे जास्त असं काही मोड गेल्या वर्षी नव्हता. पाऊस आलेला ना. नाही पण गेल्या वर्षी काजू भरपूर होते. ह्या वर्षी काजू कमी आहेत आणि आंबे भरपूर आहेत. आणि गेल्या वर्षी काजू भरपूर होते आणि आंबे कमी होते. असं सगळं पण एक वर्ष आड करू असं ना. एक वर्ष तर आम्ही आलेलो ना पहिल्या वर्षी करिश्मा. या सीझनला पण एवढा जोरदार पाऊस पडत होता विचार मानला. हा गरमीमध्ये पण. गरमीमध्ये असा जोरदार पुरं झाडचं झाड. आता सकाळी कसं वातावरण झालं बघितलंच ना. तो मोहर गळण्यासाठी येतो. आपल्या हातात थोडी आहे. तसंच असतं बाबा. पण हर वर्षी तसंच पडतं. पण निसर्ग खराब नाही. निसर्ग खराब पण करतो माणूसच ना. झाड बीड नाही कापले सर्व तर झाडं कापतात. तुम्ही आम्ही प्लास्टिकचा वापर पिशव्या आहे. प्लास्टिक हे नाही होत ना नष्ट. समुद्रामध्ये तर किती घाण असते बघितलंच. सगळं प्लास्टिक हे ते सगळं नेऊन समुद्रामध्ये टाकतात घाणीचं. प्लास्टिक नष्ट नाही होत. निसर्ग आपल्याला भरपूर देतो पण माणूस सगळं वाट लावून टाकतं. असं आहे ते. तिखट पाहिजे जास्त तिखट होतं. मिरच्या पण भरपूर टाकले. मसाला टाका. नाही ते फिक्क्या मिरच्या आहेत त्या. तिखट मसाला हा. नाही मी टेस्ट करून बघते मग टाकते. पण पण तिखट मसाला नंतर वरून टाकता येईल ना. जास्त तिखट होतं श्रद्धा परत खाणार नाही. पिठलं झालंय बघा. आपलं पिठलं रेडी झालंय. आता सगळ्यात लास्ट कोथिंबीर टाकते. पैसे जवळ आहे. हे असं गरम गरम पिठलं आणि भाकरी आणि ते पण गावच्या ठिकाणी असेल ना ते अजूनच मजा. आणि भाकरी पण चुलीवरची. आता हे पण चुलीवरती करायचं होतं पण आता भाकरी अजून करायचे बाकी आहेत ना. त्याच्यामुळे म्हटलं गॅसवर पटकन करते. मस्त असं झणझणीत झाल्या करिश्मा. झालंय तिखट. हा मस्त झाले. हिरवी मिरची टाकलं ना भरपूर. जरा 2 मिनिटं कळू दे. गरम गरम खायला घ्यायचं लगेच. करिश्मा आमची बडबड चालू आहे ना. आणि हे पिठलं बघा आपलं गावचा गावठी नाश्ता आहे हा. झुणका भाकरी पिठलं भाकरी. हा. झुणका सुका असतो ना. हा त्याच्यात राय टाकतात त्याच्यामध्ये. त्या झुणक्या बंद दर्या बंद राहू दे. देऊ आम्ही. हा ते ह्या बघा रॉनी आलाय आता. मस्त बरं झालं रे. रॉन्या ओळखला काय रे? हे रॉनी ओळखला तू? हे तुझ्या हाताला वास होता ना चिकनचा. तू दोघांना दिलंच ना. आता हे घे चपाती खा. घे 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 घे. अरे पडली बाई पडली खाली.
अशी जमिनी टाकायची. हे. खा. जरा बंक नाही तर परत फायटिंग होईल दोघांची. हे बघा मस्त झालं तब्येत आता रॉनीची. सकाळी त्याची आठवण काढली होती आणि आला बघा भेटायला. बबू या रोज या भेट. जा जा घरी जाता जा. दोघं जण आहेत ना परत मारामारी होईल ना तुमची. जा उद्या ये चपाती खायला. आला तू भेटायला आला मला. तू मला भेटायला आला जा आता घरी. गाडी बघितली खालीच होती. कवर लावायचा ना. गाडीला चावी लावली. मी गुरबावडत चालले तो आणि पाटील फिरते मुंबईला. दुकानात. आणि ते नाही बोलत कवर टाकून ठेवायचा गाडीवर. 15-20 मिनिटं रे. मला जास्तीत जास्त 20 मिनिटं. आणि श्रद्धा सोबत आलं तर 20 मिनिटं. अर्धा तास. हा हळूहळू आलो. हळूहळू आली ना श्रद्धाला धापला ना मध्ये. आणि तुला मी बोलता विचार कर मी इथे पूर्वपर्यंत आली आणि तुला फोन मध्ये यायला. कोनवाडी कुठे आहे रे त्याचं? कशाला बघतो? कोण नाही बेटा? दादा आला. दादा आहे. फ्रीज मध्ये टाक नंतर खाऊया. पिऊया. खाऊ दाखवा काय काय आणला तो. आणला काय जो भेटला तो आणला. आता काय खाली ठेव सगळं दाखव. बिस्किट नव्हते त्याच्याकडे चांगले. ते मारीगोल्ड होते ते आम्हाला आवडत नाही. पार्ले आणायचं ना मग. मी गदडच घेऊन आलो. अंडे आणले ना 7 अर्ध. रुपये कंड. हा असू देच आपल्याला हवी होती ना. हलू. शेंगदाणे नाही भेटले. शेंगदाणे मी काय ते चकना अरे ते दुसरे येतात ना भात तळलेले. हे मला आणलं मी. बाकी तुम्हाला ज्यातलं जे खायचं आहे ते सगळं खावा. चला अंडी आता बघायला. ती लॉलीपॉप खाते. लहान आहे अजून. तिचे ते एक मला दे. आता हे खावा ना. मी यातला शिवणार नाही. बघा हा खाऊ आणायला आम्ही बुरबावडत गेलो. बुरंबावड्यात गेलेले बघा दुकानावरती. पण नशीब आमचं दुकान चालू होता. काय नव्हतं ना पण आपल्या घरामध्ये आपण कसं अचानक आलो त्याच्यामुळे काय असं काय आणलेलंच नाही. चरबट घेऊन. तुम्ही मला सांगितलं का नाही उठवलं का नाही मला. हा मी ना झोपली होती घरामध्ये आणि ह्या पोरीने बघा इथं चूल लिपायला सुरुवात केली. आवाज ऐकला मी. मला वाटलं काय खेळतात वगैरे काय करतात काय टाइमपास. तर चुली लिपतायत. त्या कालपासून मला बोलत होत्या की चूल लिपूया. म्हटलं लिपा तुम्ही. थांब असं एवढं जाडं. 1 मिनिट थांब. 1-2 मिनिटं थांब. हे पण तुम्ही हलवली इथे आता उचलणार कसे परत. तिला माहिती आधी इथं मग ठेव उचलून. अगं ती परत ते हे होणार. जागेवर ठेव पहिला श्रद्धा. जागेवर ठेवायला लागेल. जड होईल. पहिला आधी उचलून होती इथे ठेवा. जागा त्याची फिक्स. ठेवायचं ना आपल्या. हा जा मला जागा फिक्स कर. आता परत एवढी मेहनत करून वाया जाणार. जागा करून घे श्रद्धा. मी तोपर्यंत लिपते थोडी आणि मग उचलते मी. कशी जागा करते तसं. बघ अशी समोर ठेव. तो भांडा आहे ना तो उचलून त्या तू बोलवते ना सकाळी समोर ठेवूया तशी ठेव. हा मी आधी बाहेर माती कुठून आणली करिश्मा? माती कुठून आणली? चालली मी आपल्या दारातली. चाळून घेतली. तरी ना मी झोपलेली मामी. हा. आणि आहे ना ह्या काय बोलतात माहिती का हा. आम्ही चूल लिपतो. श्रद्धा पण गेली नाचत अरे त्यांच्यासोबत. मी आणि नंतर हा मी खेळायचं म्हणून मातीत गेली. मला मातीत खेळायचं होतं. आणि नंतर आहे ना आता इथे आलो ना आम्ही. हा. मी बोलली की ह्या लोकांना चूल लिपा दाखवा आम्हाला कशा. आम्ही मुंबईचे आम्हाला येत नाही. हा. तर या ही काय बोलते ए मला नाही येत चूल लिपता. आणि ती बोलते मी दाखवते वरून दाखवते. आणि अच्छा. ओला बिला केलं नाही काय. चूल ओली केली नाही. झाली जागा फिक्स. ते पूर्ण जरा व्यवस्थित कर. अशी हा एकच अशी जवळ करा. हा हा आता ही चूल लिपून होऊ दे मग मी तुम्हाला दाखवते कशी त्यांनी केली ती. करा सावकाश. ऊन आता संध्याकाळच्या टायमाला घ्यायची ना तर ऊन किती लागतंय काय ग. संध्याकाळच्या टायमाला घ्यायला पाहिजे ना. ऊन लागतं ना आता. मी झोपलेली. कंटाळा आलेला म्हणून म्हटलं काहीतरी करूया. करा. बोलते तू झोपून जा. अशी कर. उठलीस ना मग. तिकडे ना श्रद्धा ऐकलं का आता तू लिपतेस ना तिथे ना नंतरला 1-2 ना असं हे कर. असं थोडंसं उंचवटा कर. असे अबा असे आपण मोदक कसे करतो तसं तो भाग असा. हा असे गोळे करून आहे ना. हा असे ना. हा ना सगळीकडे नाही. 2 का 3 ना. दोन नाही 2च ठिकाणी फक्त हलकंसं झालं. जावा हात धुवा. चला तुम्हाला मी आता दाखवते या चूल लिपलेली.
आणि ही चूल आहे ना त्यांनी स्वतःच्या मनाने लिपलेली आहे. मी त्यांना सांगितलं पण नाही की लिपा वगैरे काही नाही. छान केलं. कोंडी खेळायला आम्ही उरलेली माती खेळणार आहे. चांगली केली. करिश्मा जर अशी हो ग सावली पडते. चांगली झाली. आता जवा आता हात धुवा. शेराची मस्ती बघा माझ्या वाघ्याला कसा मारतो बघा हा शेर. माझा वाघ्या इनोसेंट वाघ आहे आमचा आणि हा शेरू आम्हाला पण चावतो आणि त्यांना पण. माझा वाघ्या बिचारा गरीब आहे त्याला नुसता मारतोय हा. अगं तो माझं तोंड पकडायला येत होता. माझा पोर बिचारा त्याला काय करत नाही तर हा त्याला चावायला जातो बघा. ए वाघ्या हो आतमध्ये. आता हेला करतो ना तो आला ना वाघोडी इकडे ना तू बेटा इकडे ये इथे. श्रद्धा हा तू बाहेर नाही करून घे खेचून घे थांब जा. तुला मी फोन करते. तर आता रात्रीचे 7:30 पावणे 8 वाजत आणि भोप्या ना आता बाहेर बघा गेला ना तो मोटर बंद करायला गेलाय. पाण्याची मोटर. आज सोमवार त्याच्यामुळे लाईट गेली होती म्हणजे मगाशी गेली लाईट आणि मग उशिरा आम्ही पाणी लावलं. अजिबात घरामध्ये पाणी नव्हतं. कपडे भांडी सगळं काम आमचं ना बाकी होतं. तो बघ गेला बाहेर. हा मग किती लबाड आहेत बघा. हा बघा हा तो भोप्या बाहेर गेला तर खिडकीतनं उडी मारून गेला बघा. शेरू बंद कर जरा. या बंद कर. लय लबाड आहेत. मी तुमच्याशी आता बोलत होती ना आता शेरू खिडकीतनं उडी मारून भोप्याच्या बाहेर गेला. मग त्याने आता त्याला बघा उठून आता घरात आणलेलं आहे. तर चला मग आता आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.